सो वेलकम बॅक टू माय चॅनल. तर आज मी घेऊन येते माझा साडी हॉल. सो हे खूप रिक्वेस्टेड होती आणि सगळे लोक मला डी एम करायचे की ही साडी कुठे नाही, ही साडी कुठे नाही. सो आय थॉट की मी साडी हॉल असा व्हिडिओ बनवते. अँड टू मेक इट क्लिअर, माझ्या कोणत्याच साड्या ऑनलाईन नाही आहेत. सो तुम्हाला थोडंसं डिफिकल्ट पडेल अशा सेम जर तुम्हाला आवडली असेल कोणती तर सेम साडी घ्यायला. बट आय विल मेक शुअर की मी सगळे डिस्क्रिप्शन टाकेन अँड तुम्हाला हे हेल्पफुल पण होईल बिकॉज तुम्हाला आयडिया येईल की कोणत्या टाईपची साडी घ्यायची आहे नेक्स्ट टाईम, ती कशी वाटते, चांगली दिसते की नाही, हे तुम्हाला आयडिया येईल. सो येस, इथे सगळे साड्या ठेवलेल्या आहेत, तुम्हाला दिसतच असेल. आणि साडी हॉल स्टार्ट करायच्या आधी एक गोष्ट की मी सगळ्या साड्या ना लग्नाआधी मी जसं लग्नाआधी मी क्रॉफर्टला गेली होती. आय थिंक सगळेच जातात, ते प्रथाच झाले, तिथे सगळं मिळतं. सो क्रॉफर्ट मार्केटमधून तिथे ना एक असे शॉप्स आहेत जिथे पर्सेस आणि हे सगळं मिळतात, म्हणजे गिफ्टिंगचे दुकानं आहेत. तर तिथून मी हे असे पॅकेट्स घेतले. दिस वॉज अराउंड 125 रुपीजला 50 असे पॅकेट मिळतात. तर असे मी 2 घेतलेले. सो लग्नानंतर माझ्या सगळ्या साड्या वगैरे ज्या आणि एक्सपेन्सिव्ह ड्रेसेस वगैरे आहेत ते मी ह्याच्यात ठेवलेले. सो ब्लाऊज, परकर आणि साड्या हे मी असे पॅक करून मग आणलं होतं. तर तुम्हाला पण हे हेल्पफुल असेल बिकॉज हे ना पॅकिंगला पण इझी पडतं आणि नंतर कोणती साडी काढायची घालायची असेल ना तर ती पटकन इझी पडते. सो मी तिथून हे असं केलं. आय गेस हे ॲमेझॉनवरती पण आहे, बट ॲमेझॉनवरती थोडंसं महाग मिळेल, बट तिथे 125ला मला हे असे पॅकेट्स मिळालेले. सो या, लेट्स बिगिन. अँड आज मी हे वेअर करते. हा 1 स्ट्रिप कुर्ती, हा खूप जुना आहे. हा पण 4 वर्ष आधीचा असेल, इंडियावरनं घेतला होता. जर मला लिंक मिळाली बिकॉज खूप जुना आहे तर मी डिस्क्रिप्शनमध्ये ॲड करेल. ऑरेल्स तुम्हाला आधीच सांगते की हा जुना आहे. सो इंडियावरती असे असतात कुर्तीज 1 स्ट्रिप. सो या, लेट्स बिगिन. ओके, सो फर्स्ट साडी आहे माय मोस्ट लव्ड साडी. तर ही साडी माझ्या बेस्ट फ्रेंडने मला लग्नाला गिफ्ट केली होती, जन्मदा हंबीर. तुम्ही तिचे पण साड्यांचे व्हिडिओज बघा. तिचं पेजचं नावच जन्मदा हंबीर आहे. तिच्या पण कलेक्शन छान आहे. सो तिने मला ही गिफ्ट केली होती. ॲक्च्युली ही बाय करताना आम्ही सोबतच होतो बिकॉज बेस्ट फ्रेंडचं तुम्हाला माहिती असतं की आपण एवढे फ्री असतो एकमेकांना बोलायला की आपण डिस्कस करतो की काय गिफ्ट हवं आहे काय नाही. सो तिथे मी गेली. मी त्यांना ॲक्च्युली ऑर्गॅन्झा घ्यायला गेली होती. मला खूप ऑर्गॅन्झाचं क्रेज होतं त्या टाईमला. बट मला खूप टाईमपासून अशी रेड बॉर्डर आणि ऑफ व्हाईट साडी हवी होती. आणि तिथे गेल्यावरती आम्ही गेलो. हे जांभी नाक्याला शॉप आहे ठाण्याला. अँड मोस्ट ऑफ द सारीज आर फ्रॉम ठाणे. सो जर तुम्ही ठाण्याच्या जवळ असाल तर तुम्हाला ते शॉप्स पण माहिती असेल अँड तुम्ही जाऊ पण शकतात. आणि इनकेस जर तुम्ही ठाण्याला नसेल राहत तर तुम्ही हे बोलतात ना, हे इन्स्पिरेशन घेऊन ऑरेल्स फोटो बिटो काढून तुम्ही त्या शॉपकीपरला दाखवू शकतात की अशा साड्या अवेलेबल आहेत का. बिकॉज दीज आर मोस्ट कॉमन साडीज. असं काही युनिक अशा साडीज नाही आहेत माझ्याकडे. सो या, तर मला एक ना अशी खूप टाईमपासून असं बेंगॉली टचवाली साडी हवी होती. तर ही मला मिळाली. आणि ही म्हणजे बेंगॉली लोकांची साडीज असतात ना त्या टाईप अगदी नाही आहे, पण ही इंडियन टच पण आहे ह्याला. सो आणि मला ना साडीचे बॉर्डर्स थोडे असे लहान आवडतात, बारीक. कारण की अगदी मोठे असेल ना तर ते आपल्या म्हणजे यंगस्टर्सवरती नाही चांगले वाटत बिकॉज आपल्याला बाहेर आलेला पल्लू नाही आवडत. सो नेहमी ना शॉपकीपरला सांगा की बारीक बॉर्डरवाली हे द्या साडी. तर ह्याची बॉर्डर अशी बारीक आहे, मस्त आणि फुल साडीला शाईन. आणि ही खूप सॉफ्ट आहे. अशी काठपदर असली तरी पण हे नाही आहे. आणि ह्याला ब्लेंड व्हायला ना इथे असं तुम्हाला दिसत असेल की नाही, आय डोंट नो, बट हे आहे काय बोलतात, गोल्डन अशा ट्रायंगल्स बनलेत. तर त्याने असा खूप छान इफेक्ट येतो. या सगळ्या साडीजचा फोटो, जर मी ही साडी नेसली असेल तर मी फोटो पॉपअप करेन. जर नाही तर मग नेक्स्ट टाईम कधी नेसल्यावरती हे करेल. आणि पल्लूला फुल असं रेड हे टॅसल्स आहेत. आणि ॲज युजल पल्लू फुल रेड कलरचा आहे. आय डोंट नो हे साडी कशी दाखवू आता पल्लू, बट येस आय गॉट. कारण की या सगळ्या साड्यांना परत हे करायचं, काय बोलतात, घडी करणं इज अ टास्क. सो असा फुल
पल्लू आहे रेड, ठीक आहे. आणि खूप प्रीमियम साडी वाटते ही. मी माझ्या बेस्ट फ्रेंडच्या लग्नाला ही नेसली होती आणि तिथे लेजिट मला 3-4 लोकांनी येऊन विचारलं आणि कॉम्प्लिमेंट केलं, मला नाही साडीला. सो या, ही माझी फेवरेट साडी आहे. लाईक मी ही माझ्या असं ओकेजन्ससाठी ठेवली आहे, स्पेशल ओकेजन्स हे. आणि कॉम्बोमध्ये ना ऑफ व्हाईट, बिकॉज महाराष्ट्रीयन लोकांमध्ये आय डोंट नो का, बट जास्त व्हाईट आणि ऑफ व्हाईट साड्या बायका नाही घेत. आपले मॉम लोक अवॉइड करतात, त्यांना असं ब्राईट कलर्स वगैरे आवडतात. पण मला ही खूप आवडली आणि माझ्या आईला पण आवडली. सो रेड बॉर्डरवाली जर तुम्ही गेलात ना तर ही नक्की विचारा, ऑफ व्हाईट विथ रेड बॉर्डर. ही नेक्स्ट ग्रीन साडी, ही पण मला तिनेच गिफ्ट केली आहे. सो ॲक्च्युली तिने माझ्या मम्मीला गिफ्ट केली आहे, बट ही आता रिसेंटली मी वेअर केली होती वटपौर्णिमेला, म्हणून ती आता माझ्याकडे आहे. बट ही तिने माझ्या आईला ओटी भरतात ना तेव्हा गिफ्ट केली होती. सो ह्याचं ना आता जे ट्रेंडिंग आहे ना गोल्डन बॉर्डर, तर त्या टाईपमध्ये आहे. बट या साडीचा कलर एवढा छान आहे ना, आय डोंट नो ही कितीची असेल. हां, बाय द वे ही साडी मी होती घेताना म्हणून मला माहिती आहे. दिस वॉज अराउंड 4,000 और 3,500 अशा आसपास काहीतरी आहे. मी दुकानाचं लोकेशन वगैरे सगळं डिस्क्रिप्शनमध्ये ॲड करेल. ह्याचं पण लोकेशन मी तिला विचारेल, प्राईस तर ती सांगणार नाही, पण ह्याचं लोकेशन मी विचारून सांगेल. ह्याला पण सेम टॅसल आहे फुल पदरला, आणि फुल साडीवरती ना असं वर्क आहे. लाईक तुम्हाला दिसेल की नाही माहिती नाही, म्हणजे हे बुट्टी बुट्टी तर आहे, बट असं ना वर्क पण आहे थोडं. येस. सो ही साडी खूप डार्क ग्रीन आहे. ही मी नेसली, मला आवडते. ह्याची बॉर्डर मोठी आहे, बट ही आईसाठी आहे, सो इट्स ओके. तिच्यावर छान वाटते आणि ती माझ्याहून गोरी आहे, सो तिच्यावरती हा कलर अजून उठून दिसतो. सो अशी ही साडी आहे. आणि नवीन नवरीवरती ना असे कलर्स खूप छान वाटतात, सो मी ही म्हणून वटपौर्णिमेला घालायला घेतली. सो आजकाल कॉपर बॉर्डर्स ना भरपूर झालेत आणि माझ्याकडे पण बरेच आहेत. आणि ही नेक्स्ट साडी आता, सो ही नेक्स्ट साडी मी दाखवते बिकॉज मी आता साडी हॉल करते, बट ही मी नेसणार नाही अजून, कारण की ही आम्ही गौरीसाठी घेतली आहे. बट ही एवढी प्रिटी आहे ना की तुम्हाला मी दाखवेन. ह्याचं शॉप मी तुम्हाला ते पण लिंक करेल, आता आठवत नाही मला. बट ही एकदम अशी सॉफ्ट अशी साडी आहे आणि हे ना धूपछाव बोलतात ना तशी आहे. हा कलर थोडं ब्राईट दिसतो आहे ह्याच्यावरती, पण आहे ना अशी काळपट नशी नेव्ही ब्लू टाईप असते ना तशी आहे. आता ह्याचा ओरिजिनल कलर कसा आहे मी तुम्हाला कसं दाखवू, बट सी बॉर्डर सिल्वरिश आहे आणि बॉर्डरमध्ये स्काय ब्लू कलर आहे आणि ही अख्खी साडी अशी डार्क ब्लू आणि अशी नेव्ही ब्लूचा मिक्सचर आहे. सो 2 धाग्यांनी ही साडी विणलेली आहे, म्हणून त्याचं असं ना शेड येते डार्क आणि लाईटची. आणि ही साडी ला एवढं प्रिटी हे आहे ना, मी याला पूर्ण सोडत नाही, बट जस्ट बघा, एकदम सॉफ्ट आणि अशी नाजूक साडी वाटते. आणि हा कलर पण नव्हता माझ्याकडे कधी, मी म्हणजे असं बघितला नाही कलर दुकानात वगैरे पण. आणि ह्याला पण ना बॉर्डर असे टॅसल आहे. मी ह्याला पूर्ण नाही ओपन करत आहे बिकॉज ही देवीची साडी आहे, जस्ट मी दाखवायला म्हणून हे करते. आणि फुल साडीवरती ही असे बुट्टी आहे फुलांचे, ज्याच्यामध्ये गोल्डन आणि स्काय ब्लू कलर आहे. मी पुढे नेते बट ब्लर होत असेल. सो ही अशी साडी आहे, मला खूप आवडली. ह्याच्यावरती तुम्ही सिल्वर ऑक्सिडाइज ज्वेलरीज पण वेअर करू शकतात बिकॉज ही साडी काय बोलतात, म्हणजे लांबून अशी बघितली ना इथे ठेवली की असं वांगी कलर वाटतो. हे बघा, असं वांगी कलर वाटतो आणि जवळून असं बघितलं की हा स्काय ब्लू कलर वाटतो. सो असं मस्त मिक्सचर आहे. आज म्हणजे केस इथून चपटे वाटत आहेत कारण मी फक्त एवढा पार्ट धुतला आहे, शूट करायचं होतं म्हणून, कारण की ऑइली झालेलं आहे आणि मला परत हेअर वॉश नाही करायचं आहे. सगळे इथे ड्राय आहेत आणि इथेच फक्त एवढा पार्ट असा क्राऊन एरिया ऑइली होतो, मग मी एवढाच पार्ट धुतला आहे. ओके, सो नेक्स्ट इज माय फेवरेट, माय एंगेजमेंट साडी. ही एंगेजमेंट साडी तेव्हा पण मी त्यांच्याकडे ऑर्गॅन्झाच मागितली होती आणि ह्याची बॉर्डर मोठी आहे, आय अंडरस्टँड, बट मला ही कलर आणि हे खूप आवडलं. आणि
एंगेजमेंट साडीज ना युजली असे शालू टाईप घालतात. शालू टाईप साडीज ना अशी बघायला वगैरे छान वाटतं, बट नेसताना ना ते एक तर कडक कडक राहतात, जे मला पर्सनली नाही आवडत. आणि ते ना फिटिंगला पण असे आपण थोडेसे स्पेशली जे हेल्दी असतील ना मुली, त्यांनी ते तशा जाड कडक साड्या अवॉइडच करा. अशा सॉफ्ट वगैरे घ्या, बिकॉज ते बॉडी हगिंग असतात, सो ते बसतात पण प्रॉपर. आणि पदर बिदर काढायला पण हेल्प होतो. आपल्याला जसं फोल्ड करायचं ते तसं फोल्ड करू शकतो. सो ही मी ऑर्गॅन्झामध्येच मागितली होती, बट ही सेमी ऑर्गॅन्झा आहे, लाईक प्रॉपर ऑर्गॅन्झा नाही आहे. तर ही साडी मी तुम्हाला दाखवते. हा कलर आहे. ही तर तुम्ही भरपूर बघितली असेल जर तुम्ही मला इंस्टाग्रामवर फॉलो करतात. मी भरपूर पोस्ट केले आहे. हा डार्क एकदम बॉटल ग्रीन कलर आहे. मला असाच हवा होता माझ्या एंगेजमेंटसाठी. आणि यात पण असं सिल्वरिश गोल्डन बॉर्डर आहे. आणि ही ट्रान्सपरंट आहे. सी माझा हात दिसतो आहे, बिकॉज ही ऑर्गॅन्झा आणि एकदम सॉफ्ट आहे. म्हणजे असं की भलेही ही एंगेजमेंट साडी आहे, पण मी कधीही कुठेही घालू शकते, बिकॉज ही एवढी सॉफ्ट आहे. म्हणजे दिसतं आहे. अशा कडक साड्या ना थोडं नेसल्या पण नाही जात परत, आणि त्या पडून राहतात. सो ही अशी उठसूट मी वेअर करू शकते. सो असं सॉफ्ट आहे एकदम अशी बोलतात ना, एकदम अशी सॉफ्ट आहे. आणि ऑर्गॅन्झा आहे, ट्रान्सपरंट आहे. आणि मला ट्रान्सपरंट टच आवडतो थोडासा साडीला, ते छान वाटतं. तर मी त्यांना असं स्पेशली बोललेली. आणि ही माझ्या सगळ्या साड्याच्या नौपाडा आणि NKTमधूनच आहे. या साडीचा पण पदर असा छान आहे. आणि सगळ्या साडीजला माझ्या टॅसल्स आहेत. आय थिंक आजकाल सगळ्याच साडीजला असे ते लोक टॅसल देतात. आणि अख्खी पदर हे असं सिल्वरिश गोल्डन कलर आहे. म्हणजे ही शालू पण वाटतं. आणि जेव्हा मी ही वेअर केलेली ना एंगेजमेंटला, तेव्हा सगळे म्हणजे माझे दीदी, माझी वहिनी, सगळे लोक एवढे मला कॉम्प्लिमेंट करत होते की किती डॉल वाटते हे ते, बिकॉज ही साडी नेसल्यानंतर तो लुक जो येत होता ना. आणि तुम्हाला तुम्ही मला फॉलो करत असाल तर माहिती असेल, मी जास्त काही रेडी झाली नव्हती एंगेजमेंटला, मी स्वतःच रेडी झालेली. बट या साडीमुळे एवढा गेटअप आला होता ना, मी तुम्हाला टाकून, मला हे खूप आवडते, मला नेसायची आहे. माझे फ्रेंड्स लग्न नाही करत आहे, तुम्ही लग्न करत असाल तर बोलवा मला. मी ही साडी नाही घालणार तुमच्या एंगेजमेंटला, बट मी लग्नात तरी नेसेन, बिकॉज ते असं असतं ना की नेवर ओव्हर शॅडो द ब्राईड. सो हे तुम्ही फॉलो करा. कधी पण फ्रेंड्सचं लग्न असेल, बहिणींचं लग्न असेल, ब्राईडला ब्राईड दिसू द्या, ब्राईडच्या कलरचे साड्या अवॉइड करा. सो या, खूप छान आहे ही साडी. ही 4500ला आहे. ही यशकडून होती, बट ऑब्व्हियसली त्याच्यासोबत मीच गेलेली शॉपिंगला, सो ही मुलांकडनं असते. तर ही साडी मी घेतली होती. आणि या दुकानातून जी मी साडी घेते ना, हे जे दुकान आहे तिथून माझ्या मोस्ट ऑफ द साड्या असतात, बिकॉज ते आमचं सजनी नाव आहे. मला ते नाव पण माहिती आहे, सजनी नाव आहे. नौपाड्याला मँगोच्या बाजूला आहे ते शॉप. सो तिथे मी खूप अशी फ्रिक्वेंटली जात असते. ही साडी मला जपून जरा ठेवायची आहे. मी ना अशा घडीबिडी करण्यामध्ये जास्त एक्सपर्ट नाही आहे, माझे कपडे मेसी असतात. ही नेक्स्ट साडी, ही शिफॉन आहे. मला एक अशी, मी असं विचार केला लग्नानंतर मी रिलेटिव्स वगैरेकडे जाईन तेव्हा साडी नेसून जाईल, अँड दॅट वॉज अ मिथ. लग्नानंतर तुम्ही साडीला अवॉइड करा. मला आवडते साडी, बट मी ड्रेसेसच घातले जास्त. मंदिरात वगैरे मी साडी नेसून गेली, पण मंदिरात मी जास्त ना यशच्या मम्मीच्या साड्या आणि असे ड्रेसेसच घातले, बिकॉज ह्याच्या मम्मीच्या साड्या पण इतक्या सुंदर आहेत ना. तर ती रेड, मी कोल्हापूरला गेलेली साडी रेड घातलेली, ती पण यशच्या आईची आहे. सो मी ते पॉपअप करेल फोटो. इतकी सुंदर साडी आहे, त्याच्या आईच्या कलेक्शन छान आहेत काठपदरच्या. ओके, सो ही नेक्स्ट साडी आहे. ही मरून कलर आहे. हा एवढा जो राणी कलर कॅमेरामध्ये दिसतोय बट तो नाही आहे, हा मरून कलर आहे, लाईक प्रॉपर लांबून. मी फोटो पॉपअप करेन इथे. प्रॉपर मरून कलर आहे हा. मरून नाही, बर्गंडी कलर आहे. आणि ही ट्रान्सपरंट आहे. ही शिफॉन साडी आहे. सगळ्या मुलींना अशा साड्या हव्या असतात. ही पण म्हणजे अशी आहे की लाईक रेडी टू वेअर टाईप, एकदम इझी टू कॅरी, एकदम इझी टू वेअर. आणि ह्याची बॉर्डर जी आहे ना, ही एवढी फक्त खालती ऑपोजिट साईडला आहे, आणि आपल्या अंगावरती ही वाली बॉर्डर आहे. सो ही इतकी एलिगंट वाटते ना साडी. तर
ही माझी फेवरेट साडी आहे. ही एक साडी आहे जी आम्ही लग्नाच्या शॉपिंगला दादरला गेलो होतो. तर दादरला तुम्हाला फेमस शॉप ते साडीचं माहिती असेल, भारत क्षेत्र. बट फॉर सम रिझन मला तिथे साडी कलेक्शन आवडल्या नाही लग्नासाठी. तुम्ही आता बघत असाल ठाण्यामध्ये जे कलेक्शन होतं ना, दॅट वॉज सो फ्रेश अँड युनिक की मला दादरचं कलेक्शन थोडंसं असं ओल्ड फॅशन वाटलं. आणि तिथे ओल्ड फॅशनसोबत गिफ्टिंगच्या साड्या पण ज्या होत्या ना, त्या आता आम्ही ज्या घेतल्या आहेत ना, त्या अशा टाईपमध्ये आहेत. तर तिथे पण अशा साड्या होत्या, बट त्या खूप एकतर महाग पण होत्या, प्लस त्या फ्रेश नव्हत्या वाटत. तर ठाण्यामध्ये मला वाटलं की बेस्ट कलेक्शन होतं. जर तुम्ही जात असाल, माहिती आहे सगळे लोक दादर वगैरे जातात, बट एकदा तुम्ही व्हिजिट करा ठाण्याला, पण चांगलं कलेक्शन आहे. सो ही पण ना एकदम अशी रुमालासारखी घडी होते, एवढी अशी बारीक साडी आहे. तर ही मी घेतली होती भारत क्षेत्रमधून 1400ला. ही माझी फर्स्ट साडी आहे जेव्हा मी वेडिंगची शॉपिंग स्टार्ट केलेली, बिकॉज आम्ही सर्वात पहिले ते बबल आहे की लग्नाची शॉपिंग इज दादर, तर आम्ही पहिले दादरलाच गेलेलो. सो ही साडी मी सर्वात पहिले तिथे बाय केली होती. आणि दिस इज माय फेवरेट. ही मी हिमाचलला नेसलेली, कारण की अशी फ्लोई वगैरे आहे, सो रील बनवायला मजा आली मला. ओके, सो ही साडी होती. नेक्स्ट साडी ही माझी फेवरेट आहे. ही मी माझ्या लग्नाच्या पूजेला घातलेली. ही टिपिकल महाराष्ट्रीयन कलर जो असतो ना, रामा कलर टाईप, आय डोंट नो मी बरोबर कलर बोलते की नाही, बट असा आहे. आणि हे असं माझ्याकडे कॉम्बिनेशन नव्हतं, पिंक आणि ब्लूवालं. हा ब्लू, सगळ्या साड्या थोड्या ब्राईट दिसत आहेत, बट माझ्या सगळ्या साड्या डार्क कलर आहेत. मी एवढे ब्राईट कलर्स नाही घालत. हे पण ना लांबून असा कलर आहे, असा जो आता दिसतो आहे. समोर आणले की थोड्या उजेडामुळे तो स्काय ब्लूइश वाटतो आहे, बट हा पण ना असं धूपछाव आहे, लाईक मोरपिशी आणि ब्लू कलरचा असं कॉम्बो आहे. आणि ह्याच्यावरती सगळं कॉपर आहे. आणि ही प्रॉपर बारीक मुलगी असेल ना, असं एलिगंट, बारीक म्हणजे बारीक असंच नाही, यंग मुलींवरती जास्त छान वाटेल, कारण ह्याची बारीक बारीक बुट्टी आहे. आणि ह्याची बॉर्डर बघा किती नाजूक आहे. तर ही पण साडी 4000ची आहे. ही मी घेतली होती NKTमधून. नक्की कोणतं शॉप आय डोंट रिमेंबर, बिकॉज तिथे ना 2 असे बाजूबाजूला शॉप आहेत. एक तर मौसम, राईट, मौसममधून घेतली होती मी. तिकडे मौसममध्ये अजून भरपूर काय काय मिळतं. आणि भरपूर काय काय, आय मीन रेडीमेड साडी, लेहंगा, कॉट सेट सगळं मिळतं. आणि डिझायनर साडी. तर तिथून मी माझ्या हळदीची साडी रेडवाली घेतली होती. त्याच्यासाठी मी सेपरेट हॉल करेन, दॅट इज इन टू डिझायनर साडीज. सो हे सगळे काठपदर साडी होते. आणि सगळेच नाही आणलेत मी, जे माझे फेवरेट होते आणि जे मी आधी बिकॉज बाकीचे मी दाखवले आहेत जे लग्नात वेअर केले आहे. सो ही साडी मला खूप आवडते. मी ही पूजेला नेसलेली. ही एवढी प्रिटी वाटते ना साडी नेसल्यावरती. ही मौसममधून आहे, ठाणे. आणि ह्याची बॉर्डर, आणि बॉर्डर बारीक असली ना की आपण असं प्रॉपर, बिकॉज लग्न आणि फंक्शनमध्ये ना आपण ओपन पदर जास्त नाही ठेवू शकत, ते अडचण होते. तर जर तुम्ही ते पल्लू असा लावला ना प्रॉपर असा निऱ्या बिऱ्या पाडून, तर हे बारीक जे असतात ना काय बोलतात त्याला, बॉर्डर, ते खूप छान असे फिट बसतात. सो येस, दिस वॉज माय लास्ट साडी. ह्याची प्राईस मी सांगितली का? ह्याची पण प्राईस 4000च्या अराउंड आहे. आणि ह्याचा पदर मी दाखवते. ही साडी ॲक्च्युली आम्ही घेणार नव्हतो, बट असं झालं ना की आम्हाला एवढी ही साडी आवडली. ॲक्च्युली ही साडी आम्ही जेव्हा घ्यायला गेलेलो तेव्हा जन्मदा मला गिफ्ट घेणार होती. तर ही साडी ती जेव्हा आम्ही घेतली ना त्या दिवशीचं आहे. तर आधी आम्ही मौसममध्ये गेलो, तर तिथे मला ही साडी खूप आवडली आणि माझ्या मम्मीला पण आवडली. तर मी जन्मदाला बोलले की तू ही गिफ्ट नको करू, ही मी घेते. आणि मी आणि माझी मम्मी आम्ही दोघे पण असे आहोत की आता घेतो ड्रेसेस किंवा साड्या, आमची साईज सेम आहे. तर मग ड्रेसेस वगैरे आम्ही असं घेतो की आम्ही दोघीही घालू शकतो. तर त्या हिशोबाने मी ही साडी घेतली होती तिथे आणि मला हे खूप आवडते. मी तुम्हाला जस्ट अशी लावून दाखवते. ह्याचा फोटो नसेल बिकॉज मी ना पूजेला एवढी बिझी होती ना की एक रील काढली, ती पण मी रील नाही काढली, कोणीतरी व्हिडिओ काढला, त्याला फक्त मी POV दिलं, त्यातला मी एखादा ग्लिम्स इथे टाकेन. बट अशी ही साडी आहे बघा. बारीक बॉर्डरचे फरक बघा आणि तुम्हाला जाड बॉर्डरचा फरक दाखवते.
ह्याचा जाड बॉर्डर तर नाही आहे, पण ह्याची जी ऑपोजिट साईड आहे ना ती मी लावून दाखवते. सो तुम्हाला कळेल की किती मध्ये केस हां किती फरक पडतो एका जाड बॉर्डरच्या साडीमध्ये आणि एका बारीक. समजतं आहे तुम्हाला, आयडिया येत आहे. सो ऑलवेज तुम्ही जेव्हा शॉप करायला जाल साडी, जर तुम्हाला आवडत असेल मोठी बॉर्डर, वाईट नाही, माझ्याकडे पण आहेत मोठ्या बॉर्डरच्या साड्या, बट एलिगंट असं दिसायचं असेल ना तो गो फॉर, त्यांना सांगा की मला बारीक बॉर्डरची साडी हवी आहे, ते लोक बरोबर दाखवतात. आणि आजकाल सगळे लोक जाड बॉर्डर घेतात ना, तर त्यांच्याकडे आहे स्टॉक. सो तुम्ही शॉपकीपरला बोला, बघा फरक कळतं. ही एकदम अशी टिपिकल साडी अशी वाटते आणि ही एकदम अशी यंगस्टर्सवाली साडी वाटते. म्हणजे यंगस्टर्स नाही म्हणता ना, रॉंग वर्ड, बट कशी वाटते माहीत आहे, एलिगंटच हे एक वर्ड आहे, एलिगंट वाटते साडी. सो येस, ह्याला मी नीट घडी करून ठेवते. आणि या साड्या जेव्हा तुम्ही घ्यायला जाल ना, तेव्हा तुम्ही तुमच्या कलर टोनच्या हिशोबाने साडी घेणं इज व्हेरी इम्पॉर्टंट. कधी कधी असं होतं ना की साडी छान असते, तुम्हाला असं बघून अशी वाटते की ओ लाईट पिंक कलर आहे, छान वाटते, बट ती तुम्ही वेअर कराल ना, तर तो कलर जर तुमच्या स्किन टोनला फेड आउट करत असेल ना, तर नाही छान वाटणार. हे मी नंतर सगळे घडी करून ठेवेन. माझी मम्मी जर ही व्हिडिओ बघत असेल तर ती बोलेल काय पसारा हा, हे ते. मी साडी नीट घडी करून ठेवणार आहे. तर हे होतं हे. आय डोंट नो, मी तुम्हाला ब्लाऊज दाखवते नंतर. मी ना एक सेपरेट ब्लॉग, मला इथे का खास येते, आय डोंट नो, सॉरी हे तुम्हाला ग्रोस वाटत असेल तर, बट मी एक सेपरेट व्लॉग करेन. सो लग्नाच्या आधी ना मी काही यशच्या मम्मीच्या ज्या साड्या होत्या ना त्या छान होत्या, आहेत, आय मीन छान आहेत, तर त्या पण यूज करायला म्हणून मी असे रेडीमेड ब्लाउजेस काही घेतले होते, भरपूर ब्लाऊज घेतलेले, आणि असे जे मोस्ट ऑफ द साडीजवरती जातील. आणि मी ब्लाउजेस पण शिवले जे आहेत ना, आणि तेव्हा ना सेल होता. वामस म्हणून एक ब्लाऊजचं ब्रँड आहे, आय थिंक ते मिंत्रा वगैरेवरती पण आहे, आणि ठाण्याला 2 शॉप्स आहेत त्यांचे. तर मी तिथून ते ब्लाउजेस घेतले होते. अँड त्यांचे थोडे मला एक्सपेन्सिव्ह वाटलेले. आता मी शिवून घेते तर माझं शिवायचे जर कप्ससोबत शिवत असेल मी, तर माझे 1200 घेतो माझा टेलर. ऋतिका आहे टेलरचं नाव. मी तिकडेच माझे अनारकली वगैरे स्टिच करते, मी तिथेच ब्लाउजेस स्टिच करते. सो हे पण रेकमेंड मला जन्मताने केलं होतं. तिचा तो आधीपासूनचा टेलर आहे. माझ्या इथे जो टेलर आहे तो नाही चांगले शिवत होता. सो मी त्याच्याकडे, ह्याच्याकडे जी फिटिंग वगैरे असते ना ती प्रॉपर एकदम असते. सो तिथे जर कप्सवाले ब्लाऊज तुम्ही शिवत असाल तर 1200, आणि जर कप्सवाले नसेल शिवणार तर 900. बट देन आय रिअलाइज की कप्सवाले नका शिव. तुम्ही जर बाहेरून कप्स विकत घेतले ना, तर ते 40-50 रुपीजला काहीतरी मिळतात, अँड यू कॅन सिम्पली स्टिच. मी असे 2-3 ब्लाऊज, फक्त हे लग्नाचे होते ना म्हणून मी ह्याला शिवले तसे, बिकॉज ते इझी टू वेअर अँड ऑल आहे. सो या, आणि मी ब्लाऊजचे पण शिवताना काय हॅक असतात ते मी तुम्हाला शेअर करेन नेक्स्ट व्हिडिओमध्ये, नाही नेक्स्ट वीकच्या व्हिडिओमध्ये. सो येस, सो मी माझे सगळे एक ब्लाऊज तुम्हाला दाखवते, तर तुम्हाला आयडिया येईल आणि इंटरेस्ट पण येईल की काय कोणत्या नक्की ब्लाउजेस बोलते ही. हां, सो हे ते जे भारत क्षेत्रवाली साडी होती मरून कलरची, तर हा त्याचा ब्लाऊज होता. सो मी त्याच्यावरती हा कलर घेतला. बाय द वे हा त्याचा ब्लाऊज होता, आणि साडी या रंगाची आहे, बट ही शिफॉन आहे ना म्हणून तो कलर फेड आउट वाटतो स्क्रीनवरती, सॉरी ब्राईट वाटतो आहे स्क्रीनवरती, बट ॲक्च्युअलमध्ये तो कलर असा आहे साडीचा. तर त्याच्यावरती मी हा ब्लाऊज घेतला. मला हा ब्लाऊज आवडला. अँड वामसमध्ये ना पण फिटिंग एकदम क्लासी, एकदम असं वाटतं की तुमच्या अंगावरती तो ब्लाऊज शिवला आहे. तर मी तिथून ते ब्लाऊज घेतले. सगळे ना मी 900च्या अराऊंड घेतले ब्लाउजेस. माझ्या आईने पण लग्नात जे पण साड्या नेसल्या विधी वगैरे करताना, हळदीला वगैरे सगळीकडे, त्या वामसमधूनच घेतले. डिझायनर ब्लाउजेस जे इथे वर्क आहे, मागे वर्क आहे, सो ते छान पण वाटतं. आणि एक्स्ट्रा आजकाल पैसे देतो ना आपण एम्ब्रॉयडरी वगैरे करायला, ते नाही करावं लागत, त्यांच्याकडे आहेत तसे. सो तुमची साडी घेऊन जा, ब्लाऊज पीस वगैरे घेऊन जा, आणि तिथे ते ब्लाऊज वेअर वगैरे करायला देतात. सो हे असं आहे ते ब्लाऊज. प्रॉपर नेक वगैरे आहे, आणि इथून असं कटआउट आहे असं. सो असा ब्लाऊज येतो, आणि इथून
असे 2 कटआउट आहेत अँड मागे हा असा डीप व्ही आहे आणि इथे दोरा आहे बांधायला. सॉरी, असे 2 धागे आहेत बांधायला आणि हे बघा, हे दिसतं, हे असं कटआउट दिसतो. एकदम सेफ आहे, सिक्युअर आहे आणि तिकडे ना ते लोक स्टिच वगैरे पण करून देतात इन केस जर लूज वगैरे असेल तर. तर असे मी स्लीवलेस ब्लाऊज घेतले होते भरपूर कलरमध्ये आणि एक थोडासा असा डिझायनर टाईपचा गोल्डन ब्लाऊज पण घेतला, तो पण मला समथिंग 950 वगैरेपर्यंत मिळाला. सो हे होते आजचा माझा प्रोडक्ट नाही साडीज आणि सगळं हॉल. आणि असे मी हॉल अजून करत राहीन. माझ्याकडे डिझायनर साडीज आहेत, प्लस मला ज्वेलरी हॉल मेन करायचा आहे. अँड मी मॅन्डेटरी जे असतात ना ज्वेलरीज लग्नामध्ये ऑरेल्स असं ह्याच्यामध्ये पण आता युजली बघा ऑक्सिडाइज्ड गोल्ड कलर हे आपण झुमकी नॉर्मली नाही घेत, पण एक असली पाहिजे, छान सुंदर दिसतात. अशा कुर्तीजवरती जिथे गोल्डन असं वर्क असेल ना तर त्याच्यावरती असे झुमके छान दिसतात. तर हे सगळ्याचे मी एक सेपरेट व्हिडिओ बनवेन. तर आज होते हे फक्त साडीजवाले, हे सगळे साडीज नाही आहेत, मी असे अजून बनवत राहीन. तुम्हाला आवडलं असेल तर प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. आणि मी डिस्क्रिप्शनमध्ये सगळे लिंक्स, ऑनलाईन तर काही नाही आहे, टेलरची लिंक ॲज युजल टाकेन मी. आणि या साड्यांच्या दुकानाचे हे टाकेन, काय बोलतात, मॅप, गुगल मॅपवरती शेअर करेन ॲड्रेस. सो ते लिंक्स मी ॲड करेन आणि या कुर्तीची पण ॲड करेन जर मिळालं तर. नाहीतर दॅट वॉज इट. तुम्हाला कोणती साडी आवडलीला मी मिक्स केलं सावडली. तुम्हाला कोणती साडी आवडली मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा आणि तुम्हाला अजून काय बघायला आवडेल ते सुद्धा सांगा. सो बाय बाय, सी यू इन अनदर व्हिडिओ.